जनतेला कुत्रे भाडेकेटट्टू म्हणता, तुम्हाला लाज वाटायला हवी. देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांची घणाघाती टीका. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पावर 2 दिवसापूर्वी झालेल्या भूस्खलनावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं आहे. 7,000 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या मार्गावर दरड कोसळल्याने विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील अशा आक्रमक शब्दात ट्रोलर्स आणि विरोधकांचा समाचार घेतला. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की जनतेला मूर्ख बनवायचे आणि त्यानंतर हा प्रकल्प कोसळून पडतो. जनतेच्या कराच्या पैशाला भगदाड पडते आणि त्यावर जनता व्यक्त झाली. मग ते समाज माध्यमांवर असेल, वृत्तपत्रात असेल किंवा टी व्हीला असेल, तर जनतेला भाड्याचे टट्टू किंवा कुत्रे असे म्हणून त्यांची चेष्टा करायची. हे फक्त सुलतानाच्या राज्यात होऊ शकतं. हे सुलतानाचे राज्य आहे आणि त्यांच्यासोबत आजूबाजूला जे निजाम आहेत ते काल फिदी टाळ्या वाजवत होते. लाज वाटायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील ही सुलतानशाही आहे. महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे. संस्कारी. सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि त्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचे संस्कार काय आहे हे गेले 4 वर्ष महाराष्ट्रानं अनुभवलं आहे. तुम्ही जनतेला कुत्रा म्हणताय, जनतेला भाडेके तट्टू म्हणताय. याच कुत्र्यांना हाडं टाकून तुम्ही मतं घेतलीत का? आणि या जे भाडेके तट्टू आहेत, या भाडेके तट्टूंना विकत घेऊन तुम्ही सत्तेवर आलात का? देवेंद्र फडणवीस हे एखाद्या सुलतानासारखे वागत आहे. सुलतान, मोगल काळातले सुलतान असे वागायचे. आणि सुलतानाच्या विरुद्ध कोणी जनतेनं आवाज उठवला की त्याला ते कठोर शिक्षा द्यायची. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे आणीबाणी घोषित केली. आणीबाणी. जनतेच्या कराच्या पैशातून एक प्रकल्प निर्माण करायचा, राबवायचा. त्याच्यामध्ये मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीनं तो प्रकल्प पुरा करायचा. म्हणजे जनतेच्या पैशातले 200-500 कोटी रुपये खिशात घालायचे. मग त्या प्रकल्पाचा गाजावाजा करायचा, टी व्हीचे कॅमेरे लावायचे, आमच्यासारखं कोणीच नाही असं सांगायचं. आणि आम्ही नसतो तर हा प्रकल्प झालाच नसता वगैरे निवेदनं करायची. जनतेला मूर्ख बनवायचं. आणि त्यानंतर हा प्रकल्प जेव्हा कोसळून पडतो, जनतेच्या कराचा पैसा अशा प्रकारे भगदाडं पडतात आणि त्यावर जर जनता व्यक्त झाली, मग ते समाज माध्यमांवर असेल, वृत्तपत्रात असेल, टी व्हीला असेल, तर जनतेला भाडेके तट्टू, डॉग्स, कुत्रे असं म्हणून त्यांची चेष्टा करायची. हे फक्त सुलतानाच्या राज्यात होऊ शकतं. हे सुलतानाचं राज्य आहे. आणि सुलतानाबरोबर आजूबाजूला त्यांचे जे निजाम आहेत सगळे, ते फिदी टाळ्या वाजवत होते. काल बाकं वाजवत होते. लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली सुलतानशाही आहे. म्हणे महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचं सगळ्यात मोठं षडयंत्र जर कोणी रचलं असेल तर ते अमित शहाने रचलं, नरेंद्र मोदींनी रचलं. आणि खाण तशी माती, त्याच्या खाली देवेंद्र फडणवीस. काय बदनामी केली महाराष्ट्रात? सत्य बोलणं ही बदनामी आहे का महाराष्ट्राची? आपण विरोधी पक्षनेते असताना किती बेफाम आरोप करत होतात करोना काळापासून सर्व विषयांवर. ते जरा तुम्ही एकदा ऐकून पहा. महाराष्ट्रातले आमदार खासदार 50-50 कोटीला विकले आणि विकत घेतले. ही काय महाराष्ट्राची बदनामी नाही? तुम्ही आमदार खासदार विकत घेत असताना आणि त्याच्यावर सरकार बनवलं, यापेक्षा या राज्याची कुठली बदनामी झाली असं मला वाटत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती.
ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मुंबई.